रायंगण प्रकल्प बोरपाडा पर्यटन स्थळ घोषणेस दिरंगाई, बेमुदत उपोषणाचा इशारा. नवापूर तालुक्यातील रायंगण प्रकल्प बोरपाडा येथे नवीन पर्यटन स्थळ घोषित करण्यास प्रशासनाकडून होत असलेल्या दिरंगाई विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, महाराष्ट्र प्रदेश महिला आघाडीच्या प्रदेश सचिव दीपांजली दिवाणजी गावित यांनी बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे. या संदर्भात उपोषणास बसण्याची परवानगी देण्याबाबतचे निवेदन त्यांनी नंदुरबार निवासी उपजिल्हाधिकारी यांना सादर केले आहे. निवेदनात त्यांनी नमूद केले आहे की रायंगण प्रकल्प बोरपाडा येथे नवीन पर्यटन स्थळ घोषित करण्याबाबत लेखी मागणी करण्यात आली होती. मात्र आजतागायत त्या निवेदनावर कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे आदिवासी समाजाच्या विकासाला चालना देणाऱ्या या महत्त्वपूर्ण प्रस्तावाकडे जिल्हा प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. प्रशासनाकडून तत्काळ निर्णय न झाल्यास दिनांक 21/1/2026 पासून स्वतःसह पक्षाचे पदाधिकारी, विविध गावांचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व समस्त ग्रामस्थांसह बेमुदत उपोषणास बसण्याची परवानगी द्यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. तसेच उपोषणाच्या कालावधीत कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, विसरवाडी पोलीस ठाणे, जिल्हा नियोजन समिती, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत विभाग तसेच संबंधित सर्व अधिकारी, कर्मचारी आणि नंदुरबार जिल्हा प्रशासनाची राहील अशी स्पष्ट नोंद घेण्याची मागणीही त्यांनी केली आहे. या निवेदनावर दीपांजली दिवाणजी गावित यांच्यासह मनोज गावित सरपंच, काशीराम गावित, योहान गावित उपसरपंच, विक्रम गावित, संदर सिंग गावित, किसन गावित, दिलीप गावित, अनिल गावित, याकूब गावित, इंदास गावित, प्रवीण गावित, रामा गावित व सुरेश गिरी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. विशेष म्हणजे सदर पर्यटन प्रस्तावासाठी पर्यटन मंत्र्यांचे स्वतःचे पत्र संबंधित विभागाला प्राप्त झालेले असतानाही अद्याप दिरंगाई होत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. प्रशासनाच्या पुढील भूमिकेकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. मागणी एकच आहे की आजपर्यंत आम्ही जून महिन्यापासून कंटिन्युअसली पत्रव्यवहार करत आहोत. पर्यटन स्थळासाठी आम्ही नवीन प्रकल्प मागितलेला आहे. बोरपाडा या गावाला रायंगण प्रकल्प म्हणून त्याला उद्देशलं जातं. या ठिकाणी आमचा डॅम आहे, नैसर्गिक वातावरण आहे. या ठिकाणी अनेक लोक फेरफटका मारायला येतात किंवा सहलीसाठी येत असतात. तर या ठिकाणी आम्हाला जे आहे ते नवीन प्रकल्प उभारून देण्यात यावा. पर्यटन मंत्र्यांचं सुद्धा यांना पत्र आलेलं आहे, परंतु हे दुर्लक्षित करत आहे. आणि हे दुर्लक्ष आम्ही दूर करण्यासाठी आम्हाला हा प्रकल्प आमच्या गावासाठीच नव्हे तर आजूबाजूच्या 8-9 गावांना या म्हणजे प्रकल्पापासून रोजगार मिळू शकतो. म्हणून आम्ही यासाठी प्रयत्न करत आहोत आणि हा प्रकल्प आमचा उभारलाच गेला पाहिजे. या ठिकाणी नवापूर तालुक्यामध्ये, नवापूर विधानसभेमध्ये एक नाविन्य आणि नवीन असा प्रकल्प उभा राहील अशी आम्ही आशा बाळगतो. आम्ही उपोषणाची तारीख ही 12 तारखेलाच दिलेली होती आणि या 12 तारखेला तारीख दिली असताना सुद्धा अजूनपर्यंत यांनी आम्हाला प्रत्युत्तर दिलेलं नाही. त्यामुळे आम्ही 21 तारखेपासून बोरपाडा गावाचे ग्रामस्थ तसेच आजूबाजूचे जे काही आहेत गावं तिथीलही लोक आमच्यासोबत उपोषणास बसतील याची आम्ही तयारी केलेली आहे. धन्यवाद. पूर्ण नाही झाली तर आम्ही उठणार नाही, जीव जाऊपर्यंत मी उठणार नाही याची मी ग्वाही देते.